कधी न कळले गूढ तुझे जीवना कधी उमगले गूढ तुझे जीवना. क्षणभंगुर सारे निशब्द आयुष्यमान भव आयुष्यमान भव आयुष्यमान भव. अय्या हो डॅड, हो तुम्ही कलर का बदलला गाडीचा? बदलला, मला बदलावं असं वाटलं म्हणून बदलला. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला सगळ्यांना? साहेबराव आम्हाला नेहमी म्हणायचे, शरण आलेल्याला साथ द्यावी, हात द्यावा. म्हणजे प्रायव्हेट डिटेक्टिव्हची गोष्ट लक्षात ठेवायची, त्याबद्दल कुठेही काही बोलायचं नाही. गेले कित्येक दिवस फक्त हाच विचार करतोय की आपला गुन्हा एकदा विभासमोर कबूल करून टाकावा आणि मोकळं व्हा. हाय मॉम, तुला वेळ आहे माझ्याशी बोलायला? मला वेळच वेळ आहे, पण आज तुला माझ्याशी बोलायला वेळ आहे हे बघून बरं वाटलं मला. विभा, ती माझी रेड कलर काय? अरे वा, आज काय मायले की गप्पा मारत बसलेत? इतकं मेतकूट जमलेलं दिसतंय. काय हल्ली वरदा घरी असते म्हणून काय मातृभक्ती उफाळून वगैरे आली की काय? कसली मातृभक्ती? आत्ता आठवले मी. ती सकाळपासून तिकडे रूम मध्ये बसून राहिली होती, आत्ता आली. 1.5 वाक्य पण बोललो नाही होतं. बरं बोल. मला एक अनाउन्समेंट करायची होती. तरी मला वाटलं ही एवढा मस्का का मारते. परत 15-20 दिवसांसाठी कुठेतरी बाहेर जायचंय ना तुला? अजिबात पाठवणार नाहीये. हे तुला खरंच कुठे जायचं नाही ना? पण नाही हो, मला एक वेगळी अनाउन्समेंट करायची. ओके, शूट. डॅड, मॉम, बोल पटकन. मला शैलेश आवडतो. आणि आम्ही एकमेकांनी लग्न करायचं ठरवलंय. परत बोल. मॉम, अगं शैलेश योग्य मुलगा आहे माझ्यासाठी, आणि तसंही बाकीच्यांमध्ये मला अजिबात इंटरेस्ट नाही. थोबाड फोडेन परत असे विचार जरी केलेस तरी. शैलेश चांगला मुलगा आहे. काय चांगला? चांगला काय? तुम्ही त्याला नको इतकी मोकळीक दिलीत ना, म्हणून त्याची एवढी हिंमत झाली आहे. मॉम, यात त्याची काही चूक नाहीये. इनफॅक्ट मीच त्याला प्रपोज केलं. तुझी अनाउन्समेंट आम्ही ऐकली. आता आमचं म्हणणं काय ते तू ऐकायचंस. या लग्नामध्ये आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही. आम्हाला हे मान्य नाही. अगं मॉम, पण बस, याच्यावर आता अधिक चर्चा नको. तिचं म्हणणं निदान पूर्णपणे ऐकून तरी घ्यायचं होतं. सासकाल अशी का वागायला लागलीस तू? माझ्यापेक्षा जरा स्वतःच्या वागण्याकडे लक्ष द्या. माझी दोन्ही मुलं तुमच्यामुळे बिघडली. नको तितकी मोकळी, नको तितके लाड करून ठेवले. तुमच्या या वागण्यामुळे तो तर हातचा गेला. आता हिला तरी मनमानी करण्यापासून थांबवा. काय ग्रह करून घेतेस ना तू एक एक. सिम्पली इम्पॉसिबल.
अय्यप्पा, यू आर ग्रेट अय्यप्पा, यू आर ग्रेट। अब ये नायर क्या कर सकता है, वो समझेगा। सुभान राव, तेरा खेल खलास। अब मैं क्या करूं, मैं क्या करूं? सबको बताऊंगा, सब चैनल वाले को बताऊंगा। हेलो मुत्तुस्वामी, नमस्कारम नमस्कारम। नायर अन्ना बोल रहा है, नायर अन्ना। अपन के पास तेरे लिए एक हॉट न्यूज है, हॉट। अरे हाँ, वो अपना लक्ष्मीबाई है ना, लक्ष्मीबाई, अरे उसका है ना, है ना, है ना, हॉट न्यूज है ना। बता दो, सबको बता दो, पूरा चैनल वाले को बता दो। अब किसको फोन? वागड़े साहब कैसे हो? जय गणेश, जय गणेश। अरे आपने तो हमारा आवाज पहचान लिया। आपके पास तेज चैनल है ना, हमारे पास एक तेज न्यूज है। हाँ। अरे वो सुभान राव है ना, सुभान राव, अरे वो है तेज न्यूज है ना, है ना। नायर जिंदाबाद, मीडिया जिंदाबाद। अब तेरा क्या होगा सुभान राव, अब आएगा मजा। मैंने सबको फोन किया, लेकिन मेन आदमी रह गया। हेलो सुभान राव। हाँ, सुभान राव बोलतोय। आपण कोण? अरे पहचान कौन? ये दोस्त, अरे नायर को भूल गए क्या? अरे इटली से अभी से मेहमानी। ये पंकज नको। तेरा वो टपोरी क्या करता है, टपोरी? टपोरी? कोण टपोरी? ये नायर, डोकं खाऊ नका। डोकं तुझं? ए, डोकं आहे का तुला, डोकं है? नायर, सॉरी सॉरी अय्यप्पा, सॉरी। एक काम कर सुभान राव, आज का न्यूज देखो, न्यूज। न्यूज? कसली न्यूज? काय मॅडम बद्दल? अरे मॅडम बद्दल नाही रे सुभान राव, तुझ्याबद्दल आहे, तुझ्याबद्दल। आधी न्यूज बघ, नंतर मला फोन कर। ठेवतो मी फोन। अब आएगा मजा। सुभान राव, कसली न्यूज? लक्ष्मीबाईंच्या विश्वासातले सुभानराव यांनी एका टपोरीला हाताशी धरून एक भयानक कट केल्याचं वृत्त आहे. पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. लक्ष्मीबाईंची कन्या सेवा हिनेही घर सोडण्याची बातमी आहे. काय केलं? स्वतः माती खाल्ली आणि ती माती प्रसादासारखी त्या नायरनं वाटली. त्या माईला, त्या नायरच्या. मामा, झोपली नाहीस अजून? माझी झोप कुठेतरी दूर निघून गेली रे, क्वचित येते. तू कसा आलास? तशी. कसा म्हणजे? मी तुझा गुड बॉय की नाही, मग इथे येणारच. बरं झालं आलास. मला खूप आठवण येत होती रे तुझी. मी राहूच शकत नाही तुझ्याशिवाय. आय
चिमटा काय काढतोस? सेम पिंच. म्हणजे मी सुद्धा नाही राहू शकत. मला तुझी खूप आठवण येते. मी आता इथे येणार आहे. नक्की? लवकर ये. अजून खूप लाड करायचे तुझे. तुला ओरडायचंय, धपाटे पण घालायचे. ए विकी, पण ह्यावेळी येशील ना? तू सांगून ये. हा, तुझ्या येण्याची जय्यत तयारी करायची आहे मला. आणि हो, निघून नको जाऊस मध्येच. आत्ता गेलास तसा. माझ्याजवळच राहायचंय कायमचा. मी ना तू विकी, विकी, विक मॅडम, फोन लागत नाहीये का रॉंग नंबर लागतो या? नाही, माझंच नक्की होत नाही. शेवाताईंशी बोलायचंय. हा, कळलं कळलं. नाही, मी फोन लावला आणि देशमुखांनी उचलला तर ते काय बोलतील म्हणून मी ठेवून देते. अहो, या वक्ताला देशमुख साहेब कशाला घरात असतील? हा, देशमुखी नसल मग तर नकोच. हा, म्या लावून देऊ का? नको. म्या काय म्हणतो, हे असं फोनाफोनी करण्यापेक्षा डायरेक्ट जाऊन भेटत का नाही? डायरेक्ट भेटायला येतील. इतकं सरळ असतं तर प्रश्नच नव्हता ना. मागच्या वेळी सेवाला भेटायला गेले तेव्हा काय झालं माहितीये ना तुम्हाला? प्रश्न प्रश्न प्रश्न. ओ, प्रश्न सोडवा म्हणजे प्रश्न सोडणार नाही. बघ, तेच तर ठरत नाही ना. डॅड, अहो असे का बसलेत? मला नेहमी सांगता की अंधारात असं बसू नये, आणि आज तुम्हीच. बेटा, कधी कधी मनातल्या अंधाराला आजूबाजूचा अंधारही जवळ करावंसं वाटतं. आर यू ओके? कोणत्या केसचं टेन्शन आहे का तुम्हाला? मला माझंच टेन्शन आहे. मीच स्वतःला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतो आणि केलेल्या गुन्ह्याबद्दल क्रॉस घेत राहतो. तुम्ही कोणता गुन्हा केलाय? सेवा विक्रमच्या बाबतीत मीच दोषी आहे. तुम्ही? नाही, हे शक्य नाही. की उगाच माझ्या आणि मामाच्या समाधानासाठी तुम्ही स्वतःला ब्लेम करताय. नो बेटा, विक्रमला ज्या गाडीने उडवलं ती गाडी माझीच होती.